तर मेदाला पण तेवढंच महत्व आहे. बॅलन्सिंगचं काम करतो ना मेद धातू. इकडे रस रक्त मांस 3 धातू, मग नंतर मध्ये मेद आणि मग अस्थि मज्जा आणि शुक्र. म्हणजे जसं तराजू आहे तर ते तराजूच्या काट्याचं काम केलं जातं मेदाने. तुम्ही अचानक मेद धातू कमी केला शरीरातला. आता बरेचसे फॅड आलेत ना, फॅशन आलेत की ऍब्रप्टली वजन कमी करतात अचानक. ऑन एन ऍव्हरेज महिन्याकाठी 3 ते 4 किलो फक्त वजन कमी झालं पाहिजे. मग तुम्ही भले डाएट करू द्या, व्यायाम करा किंवा बाकीच्या काही गोष्टी. तर ते डाएटचे वेगवेगळे जे आहेत ना गोष्टी किंवा कोर्सेस, त्याने 5, 6, 7 अशी वजन कमी होतात. आणि त्याचा जो काय घाला येतो डायरेक्ट तो मेद धातूवर येतो. आणि शरीरामध्ये स्नेहणाचं काम मेदाने होतंय. तुम्ही ऍब्रप्टली मेद धातू कमी केला की शरीरात वात प्रकोप होतो आणि या लोकांचे केस खूप गळायला लागतात, टक्कल पडतं. ज्यांनी अचानक वजन कमी केली त्यांना टक्कल पडतं, पालीत ते येतं, खालीत ते येतं. का? अस्थिचा आणि वाताचा आश्रय संबंध आहे ना. शरीरामध्ये वात वाढला तर काय होणार आहे, अस्थिक्षय होतो. आणि अस्थिचा जो काय मळ आहे, केस सांगितले, अस्थिक्षय झालं की डायरेक्ट केसांवर इफेक्ट, टक्कले होतात लोक. तुम्ही हिस्ट्रीमध्ये बघितले ना, बऱ्याचशा लोकांना केसाच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी आलेले. पूर्वी एक केस होती ना की अचानक आता लग्न करायचंय तर मग वजन कमी करू म्हणून मग जिमला जाऊन अचानक असं महिन्याला 6-6 किलो वजन कमी केलं. वजन झालं कमी, पण डोक्यावरचे केस जाऊन जरा जास्तीच कमी झालं, केसांचं पण वजन कमी झालं. ही एक गोष्ट होते अचानक वेट लॉस केल्याने. आणि दुसरं काय, यांना संधिवात, सांधेदुखीचा त्रास लवकर